नाथा, खूप त्रास होतोय मला, काय करू? हे शब्द आम्ही ऐकले आहेत. भक्तांनो, तुझ्या मनातली वेदना आम्हाला जाणवते आहे. तुझ्या डोळ्यातली अश्रू आम्हाला दिसत आहेत आणि तुझ्या अंतःकरणातून उठणारा तो एकच आवाज, नाथा मला वाचवा, तो आवाज माझ्यापर्यंत पोचला आहे. आता शांत बस, घाई करू नकोस, कारण आम्ही नवनाथ स्वतः तुझ्याशी बोलत आहोत. तुला वाटतंय ना की आयुष्य खूप कठीण झाले, कोणी समजून घेत नाही, मनावर भार आहे, घरात, नात्यात, परिस्थितीमध्ये सर्वत्र ताणच ताण आहे. पण ऐका भक्तांनो, त्रास हा शिक्षा नसते, तो परिवर्तनाची सुरुवात असते. जेव्हा जीवनात अंधार वाढतो तेव्हा समजून घे, दैवी शक्ती तुझ्या आयुष्यात काही मोठं घडवायला तयार होत आहे. तू एकटा नाहीयेस, तुझ्या प्रत्येक श्वासावर आमचा आशीर्वाद आहे. तुझ्या मनात भीती आहे, कधी कधी वाटतं हे दुःख कधी संपणार, देव माझं ऐकतोय का? हो, आम्ही ऐकतोय, प्रत्येक क्षण ऐकतोय. पण लक्षात ठेव, तुझ्यावर आलेला त्रास हा तुझ्या शक्तीपेक्षा कधीच मोठा नसतो. भक्तांनो, तुझ्या आयुष्यात सध्या 3 गोष्टी चालू आहेत: मनाचा थकवा, नशिबाची परीक्षा आणि आत्म्याची जागृती. तू खूप सहन केलंस आहेस, लोकांचे शब्द, अपमान, अपेक्षाभंग आणि शांतपणे गिळलेले दुःख. पण आज आम्ही तुला सांगतो, तुझा हा काळ संपण्याच्या मार्गावरती आहे. आता लक्ष दे, तुला काय करायचं आहे ते आम्ही सांगतो. पहिलं, भीती सोड, कारण भीती ही नकारात्मक शक्तीचं दार असते. दुसरं, मन शांत कर, दररोज सकाळी आणि रात्री फक्त 21 वेळा ओम नाथाय नमः जप कर. तिसरं, स्वतःला दोष देत थांबव, तू चुकीचा नाहीयेस, तू फक्त थकला आहेस. आणि चौथं, विश्वास ठेव आमच्यावर, तुझ्या श्रद्धेवर आणि तुझ्या कर्मावर. भक्तांनो, कधी कधी त्रास हा बाहेरून नसतो, तो आतल्या विचारामुळेच वाढतो. तू जितका जास्त विचार करतो तितकं दुःख वाढतं. म्हणूनच आजपासून एक नियम कर, जो बदलू शकत नाहीये तो नाथांच्या चरणी सोपव. आम्ही पाहतोय तुझ्या आयुष्यात काही लोकांनी तुला खूप दुःख दिलं आहे, विश्वास तोडला आहेस आणि तुझ्या शांत स्वभावाचा गैरफायदा घेतला आहे. पण लक्षात ठेव, न्याय उशिरा होतो, पण नाथांच्या दारात अन्याय कधीच टिकत नाहीये. तुझ्यावर कितीही वाईट नजर असेल, वाईट ऊर्जा असेल किंवा नकारात्मकता असेल, तर आमची कृपा त्याला हळूहळू नष्ट करत आहे. आता डोळे मिट आणि मनात आमचा ध्यास घे. मनात म्हण, नाथा माझा त्रास तुमच्याकडे सोपवतो. इतकं म्हणतास तुझ्या मधलं ओझं हलकं होऊ लागले. आणि एक गोष्ट ऐक, तुझ्या आयुष्यात लवकरच एक सकारात्मकता बदल येणार आहे. एक अशी बातमी, एक असा मार्ग जो तुला नव्याने उभं करेल. फक्त हा काळ शांततेत पार कर. रडवलाच वाटलं तर रड, पण हार मानू नकोस, कारण आम्ही तुझ्या सोबत आहोत, तुझ्या मागे उभे आहोत आणि तुझं रक्षण करत आहोत. शेवटी आमचा आशीर्वाद ऐक, तुझं दुःख कमी होईल, मनात शांती मिळेल, अडचणीचे दरवाजे बंद होतील आणि सुखाचे दरवाजे उघडतील. फक्त श्रद्धा ठेव आणि हे शब्द विसरू नकोस. ज्याच्या मनात नवनाथ आहेत त्याच्या आयुष्यात अंधार कायमचा राहत नाही. आदेश ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः, ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः, ओम चैतन्य बड़े बाबाय नमः, ओम चैतन्य श्री कनिफनाथाय नमः, ओम चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः. अलख निरंजन. आदेश.